छोले बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण छोले भटुरेची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी एक वाटी छोले मी 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेला आहे। आता इथे आपण टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहोत। एक मोठा टोमॅटो होता, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। इथे आपण एक पॅन ठेवूया, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरं टाकून जिरं तडतडलं की छान त्याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरची याचा ठेचा केलेला होता, म्हणजे अशी जाडशी भरड, मिक्सरला नाही फिरवलेलं, खलबत्त्यात ठेचलेलं ते टाकून घेऊया। त्यानंतर इथे बारीक चॉप केलेला कांदा टाकूया। हे 2 मध्यम आकाराचे कांदे होते जे मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले, ते घालूया आणि छान सगळं आपलं आलं, लसूण, मिरची आणि कांदा छान सगळं एकत्र मिक्स परतून घेऊया। कांदा इथे बघू शकता तुम्ही छान परतून झालेला आहे। त्याचा कलर थोडासा चेंज झाला की मग जी आपण टोमॅटोची पेस्ट बनवून ठेवलेली ती पेस्ट घालूया। टोमॅटो काही शिजवले वगैरे नव्हते, रफली चॉप करून डायरेक्ट मिक्सरला ग्राइंड केलेले आणि त्याची पेस्ट करून घेतली। त्यामध्ये आपण काही बेसिक मसाले ॲड करूया। सगळ्यात आधी आपण घालूया हळद, मग घालूया लाल तिखट, धणे पावडर आणि हा एव्हरेस्टचा छोले मसाला आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचा छोले मसाला घेऊ शकता। तो एक मोठा चम्मच आपण छोले मसाला घालूया आणि सगळे मसाले कांदा आणि टोमॅटो प्युरीमध्ये मिक्स करून घेऊया आणि मसाला खाली लागू नको म्हणून थोडंसं पाणी घालूया आणि त्यानंतर सगळा मसाला आपला छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया। ग्रेव्ही जेवढी चांगली आणि मसाले भाजतील तेवढी भाजीची टेस्ट खूप चांगली लागते। आपण मीठ घातलं नव्हतं, ते मीठ आत्ता घालते, चवीपुरतं मीठ घालूया। तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला आपलं खूप सुंदर कलर आलेला आहे आणि 2 ते 3 मिनटं छान ही ग्रेव्ही आपण शिजवून घेऊया। आणि मी काय केलं, जे आपण छोले शिजवलेले होते त्यातले थोडेसे म्हणजे अर्धी मूठ एवढे चणे छोले हाताने पूर्ण स्मॅश करून त्याच्यात टाकले, म्हणजे ग्रेव्ही आपली थिक होते त्याच्याने। आणि बाकीचे जे छोले आपण शिजवून ठेवलेले ते पाण्यासहित मी त्याच्यामध्ये टाकले। त्यानंतर सगळ्या मसाल्यांमध्ये आपण छोले मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी हवं आहे म्हणजे ग्रेव्ही, तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा आणि वाफेवरही शिजायला ठेवून द्या। तुम्ही इथे बघू शकता 4 ते 5 मिनटानंतर मी वाफ काढलेली आहे आणि आपली भाजी खूप सुंदर शिजलेली आहे आणि अप्रतिम वास येत होता। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। सुगंध सुटलेला अख्ख्या घरामध्ये छोल्याचा। त्यात वरून आपण कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर घालून भाजी आता आपली खायला रेडी आहे। तर आता आपल्या भटुरे बनवायचे आहेत। भटुरेसाठी मी ते 1 मोठी वाटी मैदा घेतलेला आणि पाव वाटी बारीक रवा घेतलेला। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा आहे त्याला मिक्सरमध्ये फिरवून बारीक करू शकता। अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1 पिंच बेकिंग सोडा आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेलं आणि दही घातलेलं त्याच्यामध्ये पाणी नंतर घालूया। आधी सगळं मिश्रण असंच आपण दह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि चवीपुरतं थोडं मीठ घातलेलं आणि थोडं पाणी घालून आपल्याला याचं सैलसर पीठ मळायचं आहे। ज्याप्रमाणे आपण चपाती किंवा पराठे करतो घट्ट, तसा पीठ नाही मळायचं आहे, एकदम सैल पीठ मळायचं आहे आपल्याला याचं। तुम्ही बघू शकता इथे। आणि मळून झाल्यावर त्याला थोडं तेल लावून आपल्याला 2 तास रेस्टवर ठेवायचं आहे पीठ। त्याच्यामुळे रवा वगैरे जो असतो, रवा दही ते छान मुरलं जातं। आता आपण हे पीठ, त्याला पिठाला थोडं तेल लावून, एकदम सैलसर पीठ आहे त्याच्यामुळे त्याला तेल लावून आपण त्याला झाकून ठेवणार आहोत आणि ज्या कपड्याने, कॉटनच्या कपड्याने झाकणार आहोत तो कपडासुद्धा मी ओला करून ठेवला होता। तुम्ही बघू शकता इथे 2 तासानंतर पीठ आपलं खूप छान झालेलं आहे आणि अगदी मऊ असं मळलेलं। त्याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया लाटायला अशा पद्धतीने। तुम्हाला जेवढ्या आकाराचे भटुरे पाहिजे असेल तेवढ्या आकाराचे बॉल्स बनवून घ्यायचे आहे सगळे असे। एका वाटीमध्ये जवळजवळ 10 ते 12 एवढे भटुरे झालेले होते। अशा पद्धतीने आपण सगळे बॉल बनवून घेतलेले आहेत गोल गोल।
आणि लाटताना एक गोष्टीचं लक्षात ठेवायचं की आपल्याला हाताने म्हणजे लाटण आपल्याला पोलपाट फिरवायचं आहे. कारण की मैदा असा असतो की जेव्हा आपण लाटतो तेव्हा ते पुन्हा छोटं होऊन जातं. त्याच्यामुळे खूप मेहनत जोर लावून लाटावं लागतं. त्याच्यामुळे आपण पोलपाट फिरवायचं आणि थोडंसं पोलपाटाला तेल लावायचं म्हणजे ते निघायला बरं पडतं. तेल मी इथे गरम करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण हे भटुरे घालूया. बघू शकता तुम्ही किती छान फुललेले आहेत भटुरे आपले. दोघ्या बाजूला छान आलटून पालटून आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी दुसरासुद्धा टाकला होता बनवून. रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट तर नक्कीच करा. कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली तुम्हाला. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपले छोले आणि भटुरे तयार झालेले आहे. खूप अगदी नरम आणि भाजी तर एकदम झणझणीत हॉटेलसारखी झालेली होती. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा. थँक्यू.